भरत गोगाले मीडियाशी बोलण्याची शक्यता आहे. अरे खाली अरे मग बाहेरच येतोय. अरे असं करणार काय? हा 2 मिनिटं थांबा. अरे थांबा. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची प्रत्यक्ष चर्चा पार पडलेली आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये काही दिवस चर्चा नव्हती, ती आता प्रत्यक्ष सुरू झालेली आहे. कोणती कुठली आहे का चर्चेची? हे जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती. देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती. आम्ही कोण चर्चेला नव्हतो. आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो, पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती. कोण किती मताने आला, कोण काय झालं, कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही. तुमची भेट झाली का काही? शपथविधी सोहळा जवळ आलेला आहे. साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली, परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली. तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून गेलो. गृहमंत्री पदावर जी चर्चा सुरू आहे, तो साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतं आहे. कसं पाहता याकडे आपण? हे बघा, मागायला काय हरकत आहे का? काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही, करणार नाही. कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिरसावत असेल. पण एवढी चर्चा का लांबलेली आहे? मंत्री पदावर काही वाद सुरू आहे का? हा एक समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रस्सीखेच का सुरू आहे एवढा वेळ? शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबांना जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते. आम्ही जे काय 60 आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे. तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय, अजून कोणाची नावं डिक्लेअर नाही, खात्याचा काय प्रश्न नाही, तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय? नाही, पण मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे. भाजप मोठं पण दाखवत नाही, गृहमंत्री पद देत नाही, ते विरोधकांच्या हाती आहे. आता साहेब आणि ते दोघं बसलेले होते. नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा, मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील. पण तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहे उद्या होणार मंत्रिमंडळातले त्यांचा एकत्र शपथविधी होण्यास काय अर्थ आहे? हे सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय. तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय. त्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची, ते ठरवतील, ते प्रत्येक जण आपापल्या पक्षामध्ये मान्य करेल. बरेच आमदार नाव आहे का यावेळी शपथविधीला? आपलं नाव आहे का? हे महत्त्वाचं काय आहे. होणार अशी पण एक आपलं नाव आहे का या झालेली शपथविधीच्या? आमदारांची काय म्हणाल? ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय. विचार तर प्रत्येकाला वाटतंय. आता 60च्या 60 आमदार आहोत, सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं, परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाही आहे. आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसवता येतील तेवढे साहेब बसवतील. ज्यांचं चरित्र चांगलं त्यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार आहे. ज्यांच्यावर केसेस आहेत, ज्यांनी लोकसभेत काम केलंय, रिपोर्ट कार्ड गेलेत आमदारांचं, दडपण आहे का काही कशा प्रकारचं? एक मिनिट आता एकेकाने नाही विचारा. साहेब, एक सांगा, तुम्ही म्हणाला लिमिट आहे, तर नेमकं कितीचं लिमिट आहे? काय ते आकडा साहेबांकडे दिलाय? सोपवलेलं साहेब सांगतील, करतील. दडपण आहे का केंद्रीय नाही 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 नेतृत्वाला नाही रिपोर्ट कार्ड काय मागवलंय? दडपण असण्याचं कारण काय? आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय, एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून, त्यामुळे दडपण येण्याचं काही कारण नाही चांगलं आहे. चरित्र, भ्रष्टाचार रहित नेता, मग अजितदादांवरती तर मोठे आरोप आहेत. राष्ट्रवादीवरती मोठे आरोप आहेत. त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत. लक्षात आलं का? काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं. दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची, लोकांना सामोरं जाण्याची, लोकांना मदत करण्याची, ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनता सांगते की मुख्यमंत्री
कसे होते काय होते हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. गिरीश महाजन मागील 2 दिवसांपासून भेटतायत, बंद दाराआड चर्चा होते गिरीश महाजनांची. काय नेमकं यातनं आपण बोध घ्याल म्हणजे मी गिरीश महाजनना विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो. बरं, उपमुख्यमंत्री पद घेणार आहेत का? दावा आहे का काळजी भाऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद घेणार का? आणि खातं त्यांना आम्ही महत्त्वाचं त्याच्यावरती कमेंट्स करणार नाही. त्याचं कारण साहेबांनी ज्यावेळेला तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही कमेंट्स करणार नाही. आग्रही आहात का या खात्यासाठी का दावा सोडला आता गृह खात्यावरचा? नाही, तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते. साहेबांना आम्ही उद्या विचारू की बा नेमकं काय आहे, कसं काय ते, आणि मग तुम्हाला कळू. आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू. गृह खात्याचा 1/2 होणार काय? म्हणजे एक खातं पण 2 मंत्री, म्हणजे अर्ध इथे अर्ध तिथे, जसं PWD. राज्यमंत्री पद पण आपल्याला मिळेल का? गृहमंत्री हे आत्ताच काय तुम्हाला सांगत नाही आहे. कधी? वस्तुस्थिती आहे, त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे. ज्या लोकांनी या सरकारवरती महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही आहे. अशा प्रकारे हे तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत आणि ते जे काही तिघजण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला मान्य. शेवटी दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे. काय वाटतं तोडगा निघेल? कारण उपमुख्यमंत्री स्वतः बैठकीला आलेले. तोडगा निघण्यासाठी कारण शिंदे साहेबांकडे जो बसतो तो तोडगाच निघतो. ते कधी अडथळा करत नाही, अडचण करत 48 नाही. तास राहिलेले आहेत, जनता सगळं पाहते आहे. नेमकं घोडं अडलंय कुठे हा देखील जनतेला प्रश्न उद्या आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला picture मंत्रिपदाबाबत स्पष्ट होईल. जर स्पष्ट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.